नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण 4 ते 4 टिपक्यामध्ये स्वास्तिक व सुंदर असे कमळाची रांगोळी काढून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम इथे मी असे 4 ते 4 असे टिपके करून घेतलेले आहेत. त्या टिपक्यांना मी अशा पद्धतीने जोडणार आहे. हे 4 टिपके मी अगोदर जोडून घेते. त्यानंतर इकडेही अशा प्रकारे मी सर्व बाजूने असे हे टिपके जॉईंट करून घेतलेले आहे. आता इथे मी असे क्रॉस मध्ये हे 4 टिपके जॉईन करून घेते. अशा प्रकारे आता इथे मी हा क्रॉस मध्ये ह्या टिपक्याला जॉईन करणार आहे. त्यानंतर हा इथे, पुन्हा हा इकडे, त्याच पद्धतीने पुन्हा इकडे. अशा प्रकारे हे स्वास्तिक आपले तयार झालेले आहे. आता पुन्हा मी अशा प्रकारे हे जॉईंट करून घेते. इथे असे आपल्याला एक कोन मिळतो. असा कोन चारी कोपऱ्याने तयार होतो. अशा प्रकारे आता हे स्वास्तिक आपलं पूर्ण झाले. याच्यामध्ये मी कलर भरणार आहे. यामध्ये मी येलो कलर अशा प्रकारे टाकून घेते. अशा प्रकारे इथे मी येलो कलर भरून घेतलेला आहे. आता या स्वास्तिक मध्ये अशा प्रकारे मी एक फ्लावर तयार करून घेणार आहे. 4 पाकळ्यांचे. आता यामध्ये मी रेड कलर भरून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी रेड कलर भरून घेतलेला आहे. आता इथे मी असे रेड कलरचे डॉट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी रेड कलरचे डॉट देऊन घेतलेले आहे. आता ह्या कोणामध्ये मी व्हाईट कलरने असे भरून घेणार आहे. अगदी हलका हलका याच्यामध्ये आता इथे मी अशा प्रकारे कमळ काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथे कमळ करून घेतलेले आहे. पुन्हा इकडेही अगदी तसेच लक्ष्मीप्रिय कमळ व स्वास्तिक अशा पद्धतीने ही रांगोळी आहे. खूपच सुरेख.
अशा प्रकारे आपले हे कमळ काढून झालेले आहेत. आता यामध्ये मी मध्ये रेड कलर भरून घेत आहे. अशा पद्धतीने मी अगोदर साईडने बॉर्डर करून घेत आहे. त्यानंतर मध्ये रेड कलर अशा पद्धतीने भरून घेत आहे. तसाच याहीमध्ये मी रेड कलर भरून घेते. अशाच पद्धतीने मी सगळ्या कमळांमध्ये मधल्या बाजूला मधल्या पाकळीला असा कलर भरून घेते. सेम पद्धतीने साईडने बॉर्डर करून त्यानंतर मध्ये असा कलर मी टाकून घेणार आहे. आता साईडच्या पाकळ्यामध्ये मी असा फेंट रेड कलर टाकून घेते. अशा प्रकारे आणि त्यामध्ये व्हाईट कलरचे मी असे डॉट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आता सेम इकडेही मी रेड कलर असा लाईट भरून घेणार आहे. आणि त्यामध्ये असे व्हाईट कलरचे डॉट मी देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आता सगळ्या कमळामध्ये मी अशीच डिझाईन तयार करून घेणार आहे. सेम पद्धतीने अशा पद्धतीने मी सगळ्या कमळांमध्ये अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी या पाकळीमध्ये असा गोल करून घेणार आहे. त्यानंतर त्याला अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. प्रत्येकीच्या मध्ये मी अशा पद्धतीने गोल करून त्याला अशी डिझाईन तयार करून घेते. अशा प्रकारे आता मध्ये मी असा येलो कलरचा डॉट देऊन घेते. त्याला हळूच टॅप करून घेऊन त्यामध्ये थोडासा रेड कलर टाकून घेते. अशा पद्धतीने आता एक व्हाईट डॉट इथे मी देऊन घेणार आहे. त्याला असं हळूच बोटाच्या साहाय्याने टॅप करून घेते. आता ह्या दोघांच्या मध्ये उरलेल्या जागेमध्ये अशा पद्धतीने मी व्हाईट कलरचा मोठा एक डॉट देऊन घेणार आहे. त्यानंतर थोडासा छोटा आणि त्यापेक्षाही थोडा छोटा आणि पुन्हा असा थोडासा आणखी छोटा अशा पद्धतीने डॉट देऊन त्याला एका सपाट बुडाच्या झाकणाने असे प्रेस करून घेऊन अशी डिझाईन तयार करून घेते. पुन्हा इकडेही सेम पद्धतीने अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेणार आहे.
चारही कोपऱ्यामध्ये. अशा पद्धतीने आपली ही स्वस्तिक व कमळ अशी अत्यंत शुभ अशी ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.